नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. एक म्हणजे शिक्षक भरतीच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात असणारी केस जी संच मान्यतेच्या संदर्भातली आहे. दुसरी अपडेट म्हणजे जे प्रिफरन्स येणार आहेत टेट 2024च्या वर आधारित शिक्षक पदभरतीमध्ये प्रत्येकाला प्रिफरन्स जनरेट होणार आणि लॉक करण्याची संधी ही 50 इतकीच आहे. म्हणजे मॅक्झिमम तुम्ही 50 प्रिफरन्स देऊ शकता. त्या प्रिफरन्सच्या संदर्भाने त्याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी काम केले त्यांच्या संदर्भात अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यातील पहिली ही अपडेट आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. यामध्ये शिक्षक पदाबाबत आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी पार पडली होती. तर याचिका न्यायालयात राज्य सरकारचा मार्च 2024च्या सरकारी ठरावाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर राज्याकडून उत्तर मागवले आहेत. या ठरावाद्वारे विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित शिक्षक पदांना मंजुरी देण्याच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांनी या मंडळाने दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी खंडपीठाने करण्यात येते. या खंडपीठाने राज्य सरकारला, शिक्षण आयुक्तांना आणि इतरांना नोटीस बजावली आहे. तर या याचिकेत म्हटलं आहे की मार्च 2024च्या ठरावात विद्यार्थी शिक्षक गुणोत्तराच्या संदर्भात शिक्षण हक्क कायदा 2009च्या धोरण आणि योजनेच्या विरोधात आहे. म्हणजेच हा जो संच मान्यतेचा नियम आहे तो शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन करतो. या योजनेच्या विरोधात असल्यामुळे JRचे महाराष्ट्रातील प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारावर शिक्षकांच्या पदांना मंजुरी देण्याच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. अर्थातच विद्यार्थ्यांची संख्या जर कमी झाली तर शिक्षकांची पदसंख्या देखील कमी होते. त्यामुळे या संच मान्यतेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या कमी पटसंख्येवर शिक्षकांची कमी पदे भरण्यात येतात आणि अतिरिक्त शिक्षकांचा धोका यावरती मोठा असल्यामुळे ही याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. आणि आता त्यावरच एक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क आहे जो तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचंच उल्लंघन होतं या संदर्भाने ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. अधिवक्त्यांनी याचिकेमध्ये म्हटलं आहे की JRचा परिणाम झाला की ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ठराविक संख्येपेक्षा कमी आहे तिथे अनेक वर्गासाठी फक्त एक शिक्षक मंजूर असेल. याचंच कारण असं आहे की या JRमध्ये विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर मोजण्यासाठी वर्गाला एकक मानले जात नाही, तर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागांना एकक मानलं. त्यामुळे कमी विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा बंद होतील, ज्यामुळे शिक्षण हक्क कायद्याचं उद्देशच निष्फळ ठरेल. आता शिक्षण विभागाला इतर ठिकाणी आणि शिक्षण आयुक्तांना नोटीस देण्यात आलेली आहे या याचिकेच्या संदर्भात. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आता टेट एक्झाम दिल्याच्या नंतर आपापले सेल्फ सर्टिफाईड केले असतील त्याच्या संदर्भातली ही दुसरी न्यूज आहे की शिक्षक भरतीत पसंतीक्रमाला मर्यादा नको. जर 1.1 भरती हा नियम लागू केला आहे तर यामध्ये आता पसंतीक्रम हे अनलिमिटेड असायला पाहिजे होते. त्याच संदर्भातली ही न्यूज आहे. राज्यातील म्हणजे जी पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये 50 म्हणजेच विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू यामध्ये 50-50 असं लिमिट यामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर हा असा नियम लागू करण्यात येऊ नये जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होईल आणि जागा रिक्त राहतील. यासाठी विविध संघटनांनी त्यांची भूमिका ठामपणे मांडलेली आहे आणि त्या संदर्भात ही भूमिका शिक्षण विभागाकडे मांडलेली आहे. आता यापूर्वीच्या भरतीमध्ये पात्रतेनुसार अमर्यादित पसंतीक्रम देण्याची मुभा विद्यार्थ्यांना होती, उमेदवारांना होती. 200हून अधिक पसंतीक्रम मिळाले होते. मात्र भरतीनंतर काही ठिकाणची पदे रिक्त राहिली कारण पुढे करत शासनाने यंदा पसंतीक्रमावर मर्यादा घातली आहे. म्हणजे रिक्त पदांचं कारण पुढे करून पसंतीक्रमावर मर्यादा घातली. मात्र हा नियम गुणवत्तेवर आधारित निवडीऐवजी नशिबावर आधारित भरतींकडे नेणारा असल्याचा आक्षेप या संघटनांनी घेतला. आणि मुख्य म्हणजे यामध्ये या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट बालुशा माने यांच्या नेतृत्वाखाली शिव युनिटी फाउंडेशन तर्फे म्हणजेच त्यांचे ते कार्यप्रमुख आहेत तर त्यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आलं आणि 50 जे पसंतीक्रम आहे याची मर्यादा अन्यायकारक असून त्याचा पुनर्विचार करावा आणि या मर्यादेमध्ये एकतर ती मर्यादा
काढून टाकावी किंवा या पसंतीक्रमामध्ये वाढ करावी. म्हणजे जरी तुम्ही अमर्यादित करू शकत नसाल तरीसुद्धा जी काही आता मर्यादा दिलेली आहे त्यात लक्षणीय वाढ करावी. म्हणजे यामध्ये 50च्या ऐवजी नंबरिंग पुढे वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. संघटनांच्या मते अमर्यादित पसंतीक्रमामुळे भरतीला जिल्हानिहाय स्वरूप येण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका गुणवत्तेवर बसणार आहे. एका विषयासाठी आणि एकाच प्रवर्गासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात कट ऑफ वेगवेगळा लागण्याची स्थिती निर्माण होईल. परिणामी काही जिल्ह्यात जास्त गुण असूनही कट ऑफ जास्त गेल्याने गुणवत्ताधारक उमेदवार डावलला जाईल, तर इतर जिल्ह्यात कमी गुण असूनही कट ऑफ कमी लागल्याने उमेदवारांची निवड होईल. अशा परिस्थितीत निवड गुणवत्तेवर झाली की अन्य कारणांमुळे हे स्पष्ट होणार नाही अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. म्हणजे रिॲलिटी त्यांनी याच्यामध्ये मांडलेली आहे. कट ऑफ जास्त जाण्याच्या भीतीने अनेक गुणवत्ताधारक उमेदवारांना आपल्याला हवे असलेले ठिकाण निवडण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता व्यवस्थेपासून दूर राहील अशा इशाराही संघटनांनी दिलेला आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तुम्हाला जर आता कितीही तुम्हाला प्रिफरन्स तर सगळेच जनरेट होणार ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात तितके, परंतु तुम्हाला लॉक करताना मात्र कोणतेही 50 तुम्ही विथला आणि विदाऊटला 50 असे लॉक करू शकता. परंतु हे शिव युनिटी फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष आहे बालुशा माने यांनी ती मागणी केलेली आहे की तुम्ही 50च्या ऐवजी तुम्ही वाढवा किंवा तुम्ही अनलिमिटेड करा. अनलिमिटेड शक्य नसेल तर ती वाढवण्यात यावी, जेणेकरून नुकसान कुणाचंच होणार नाही, जागा पण रिक्त राहणार नाही आणि गुणवत्तासुद्धा ढासळणार नाही. त्यानंतर आपला तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही पदावरती काम केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे. आता त्यातून ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत 11 महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्ती करणे. इथपर्यंतचं सेंटेन्स समजलं. अंशकालीन म्हणून त्यांची नियुक्ती करायची. आता त्यात पुढे येणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये अंशकालीन कर्मचारी 10% आरक्षणात समाविष्ट करण्याबाबत, म्हणजे जे 10% आरक्षण आहे, राखीव जागा आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी आता ह्या जागा अंशकालीनमध्ये रिझर्वेशन असणार आहे. या संदर्भात ज्यांनी 11 महिने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केला, प्रशिक्षणार्थ्यांनी जो काही संदर्भ क्रमांक 3 दिला आहे त्यानुसार विषयांकित प्रमाणे कार्यालयास निवेदन करायचं आहे आणि निवेदनाद्वारे पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी शासकीय भरतीमध्ये 10% समांतर आरक्षण लागू आहे. अशा प्रकारचे आरक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनांमध्ये कार्यप्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लागू करावे. तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता मापन चाचणीत 2025 उत्तीर्ण झालेल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. तर यामध्ये म्हणजेच टेटची एक्झाम घेतलेली आहे, तर यामध्ये ज्यांनी टेटची एक्झाम दिली परंतु ज्यांच्याकडे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्यांचा कालावधी कंप्लीट केलेला आहे, म्हणजेच थोडक्यात त्यांना एक्सपिरियन्स भेटलेला आहे, त्यांना प्रिफरन्स देण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे. वरील विषय धोरणात्मक बाबींशी संबंधित असल्याचे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे महत्त्वाच्या 3 अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.